हाय मित्रांनो आणि मैत्रिणींना सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना शुभ प्रभात. सकाळ सकाळ चालले ह्या आखाडाच्या महिन्यात देवाची यात्रा असतात. अण्णा आणि आशाबाई चालल्यात गप्पा देवाबद्दल. मी झालं चहा पिऊन निवांत आता. ओके मध्ये आज जायचं अक्कलकोटला जायचं नियोजन आहे. स्वामी समर्थला जायचं नियोजन आहे. बघू आता कसं नियोजन होतंय, जाणं होतंय का नाही होतंय. तुम्हाला ह्या गोष्टीवर सांगितलं जाईल. आणि मस्तपैकी झालं आहे वातावरण, गार सगळे झाडं गार झाले ते. आणि अशा प्रकारे आमचा आनंद होतोय. तिकडं गुरं शेखबाबा संग्राम करतोय आंघोळ, वहिनी करतात स्वयंपाक, आका करते स्वयंपाक, अण्णा नाशाबाई म्हणतात गप्पा. आणि बाकीचं काय नाही, मी आलो इकडं रोडला मस्तपैकी. हो का असा झाला आहे रोडचा नजारा मस्तपैकी. आज पोकळ वाहती, पाऊस येते काय होते काय कळा नाही, काय विषय होतोय. आणि आमच्या अन्नाचं चाललंय नियोजन मस्तपैकी. उडदानला लय बाहेर झाले बाबा, कसं तजेलदार झालेत उडदान. कालचा पाऊस जीवदान ठरलाय उडदांसाठी. नाही तर काय नव्हतं खरं मित्रांनो. पिकाचा झालता विषय खोल खोल. उडदाचा विषय झालाय खोल. ते सगळ्यांच्या गप्पा छप्पा चालू आहेत मस्तपैकी. मी म्हणलं काढा सकाळ सकाळी व्हिडिओ. तिथनं पाणी वाहिले मित्रांनो असं काल मस्तपैकी. पण महिनाभर पाऊस नव्हता त्यामुळे आटून गेले. वड्याला पाणी आहे का तुम्हाला बघतो. मीच गेलो नाही तिकडे डिपकायला साईडला. वड्याला पाणी आलंय पण बघतो जाऊन एकदा काय विषय. आमच्या आण झाली की नाही गुरतून आमच्या पावा आमच्या अनुची चालल्या सकाळ सकाळ गुरु धुवायचं नियोजन. आणि आता वय त्रेपे संध्याकाळी येतील का 8 ते 4:30 टायमिंग आहे असं केलंय परत. हा रात्री चालतं ग्रुपला नारायणाबाने हा ही टायमिंग करून घेतलंय 8 ते 12, 8 ते 4:30. मित्रांनो आणायला सांगितलं लाईटेस्ट टायमिंग. जरा आमच्या टायमिंग झालं तर चेंज झालं तर मित्रांनो बरंच. पण परत टायमिंग आहे असं झालं तर शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागला. कारण की माझ्या माहिती का 3 शिप आहेत, त्यातल्या 2 शिप जायला लागल्या रातपाळीत आणि 1च शिप दिवस पाळीत राहायला लागले. आधी कसं होतं, आधी 2 शिप होत्या का नाही, ती दिवस पाळीत होतं आणि 1 शिप रातपाळीत. मग ती गावकऱ्यांनी उठून आमदाराला सांगून विषय खोल करून टाकलाय. उडदाला लागल्यात फुलं लागाय, पाणी विना उडत सुकत होता. उडदाला फसलंय जीवदान. ही आहे उडीद, आयात आहे तूर. उडीद बिले जळत होता मित्रांनो. काय सांगायचे तुम्हाला दूरदशा पिकाची. आव आणि सकाळ सकाळ तुम्हाला सगळं धावण्याचा प्रयत्न, घरचं नियोजन धावण्याचा प्रयत्न आपला राहील. बाकीचं काय नाही विषय. आणि हे असं झालंय नियोजन मित्रांनो. तुम्हाला दावायचं होतं वाड्याचं पाणी, तिथं राहायचं एक मुद्दा मेन. तुम्ही म्हणता धावतो म्हणलं कुठे घाला. आमच्या अण्णांनी तिथं वाड्याच्याकडं शिवरी लावली मित्रांनो, तसली शेरडांची. ती आता येते का नाही ह्यात मोठा मुद्दा आहे. वाहते तुम्हाला बघायचं पाणी बघ इकडून बाहेर निघते. दिसलं वाहते का नाही, सो वाहते पाणी मस्तपैकी. आणि मी आता वापस दांडक मारतो गाडीचं, माझ्या वापसी करतो. काय करता मित्रांनो, थांबून तरी उपयोग आहे का. मच्छर चावतात मित्रांनो खोलगेच ठिकाणी लई, असा विषय होतोय. बाकीचं काय सुद्धा नाही. काय मस्तपैकी असं विषय टॉपचा झालाय आज. आणि
हे आमचं कांद सोपं ना माय कांदा बोलतो हे तर लय माझला उडीत बरं का पण शेंगा लागतात का नाही हेच मेन मुद्दा आहे. आमचा अनबास इथं उडीत जळायला लागला होता पण लागलाय परत फुटाय विषय मध्ये. आणि मस्तपैकी झालंय वातावरण. हॉक तिकडे बघायचं तुम्हाला आमचा अनुगुरु होतोय तो दिसलं. आज असं नाकीची भांडणं आमचे रोज असतात. काय चाललं तुमचं होतं काय माहिती. तुम्हाला तर माहिती पोरांची भांडणं असतात बारक्या कशाने भांडणं करतात मित्रांनो ती त्यांचं काय नाही विषय. हो आणि असं चाललंय नियोजन मित्रांनो बाकीचं काय नाही. कोणतरी तिकडं हाय बरं का दिसतंय वर लांब आहे तिकडं तिकडल्या माळावर कोणतरी बसलंय आमच्यावाले. इथनं नीट दिसा नाही पण असा विषय होतो माहिती का मित्रांनो तुम्हाला. असा विषय झाल्यावर काय होते. आणि आबाळ लागली निघाय सकाळ सकाळ. हो का पोकळ वाती पोकळ. आज काय पावसामुळे निवांत आहे मित्रांनो. काय काम नाही काय नाही आज निवांत आहे गडी. गाड्याला काम नाही काय नाही काय नाही. आलो म्हणलं इकडे फिरत फिरत यावं मस्तपैकी. अनुभवाचं काय आहे विषय बघावं. काय चाललं आंघोळ पाणी सगळ्यांची बाकीचं काय चालायचं मित्रांनो. हो असं झालंय नजारा काय रात कालचं पावसाने मस्त झालंय वातावरण बी अवकाश हिरवगार झालंय. आहे का नाही टॉपचा विषय. इथंच फिरतोय आपल्या इकडे तिकडे जी तिथं येता कामात व्यस्त येतं माणसं घरचे आमच्या. छेकभाऊना आमचा आबाच आज तेवढं गावात गेल्या तर तो घालाय आणि छेकभाऊन अनुभव अजून घरचे कारण की चिखलामुळं लांबनं जावं लागतं आम्हाला कॅनलवरनं. 1-1.5 किलोमीटर अंतर वाढतं. मधली वाट बंद होती पाणी आल्यावर पाऊस झाल्यावर. त्यामुळे आता पोरांना घेऊन जाते ते रोज जाताना पाऊस असू नाही तर नसू. पण आता लई लांबनं वाळवांडाय जायचं आणि यायचं सोपं नाही. ह्याची नोंद घ्यायची मित्रांनो. विषय झाला आहे खोल. चला मित्रांनो थोडा 8 मिनिटात झाला आहे. 2 मिनिटात अजून काढू तवर ब्रेक घेऊ. डायरेक्ट घरी गेल्यावर धावतो तुम्हाला. चला हाय मित्रांनो मी आलोय घरी. हो का मस्तपैकी गुरांनी भरपूर राडा केलेला आहे. आणि मग व्हिडिओ केला तर बंद तिथलं जरा चारीतली दगड काढली 2-4 नळीच्या तोंडाला बसली होती. मग म्हणलं मोबाईल कोण धरायचं आणि काय मग केला व्हिडिओ बंद. आणि आलोय घरी आता मस्तपैकी. घरी चिडचिड झाली मित्रांनो भरपूर. तरी चांगला पाऊस झाल्यामुळे लय नाही मापात लय काय अशी नाही मापाच्या बाहेर मापातच. आता छेकभाऊ गावात जायसाठी तयार झालेला आहे ऑलरेडी. मस्तपैकी झाले वातावरण. आमचं छेकभाऊ बघायचा तुम्हाला. हो गावात जायसाठी सज्ज गाडी सज्ज झालेली आहे. आणि हे गँग बघा कसं खाते बघितलं. विषय खोल 2 मिनिटाचा राहिला होता मित्रांनो काढायचा. छेकभाऊ बघतोय मोबाईल मस्तपैकी. आणि असं चाललंय विषय. बघू जायचं नियोजन काय होतंय फेस कळतंय काय होतंय तुम्हाला सांगेन मी. सायंकाळचा भाग गेलो तर तिकडलाच येईल. बघ कसं नियोजन होतंय त्यावर डिपेंड आहे.
विषय घ्या तुम्ही समजून जरा. चला आता झाला 10 मिनिटाचा, मागाशी 8 मिनिटाचा काढलाय, झालं ओकेमध्ये. चला करू खेडे जास्त झाले वातावरण. बाय बाय, भेटू सायंकाळच्या भागात. रामकृष्ण हरी, बाय बाय.